माझं नाव स्नेहा आहे, मी मुलुंडला राहते। हे केवळ अशक्य आहे। माझं नाव स्नेहा आणि मी मुलुंडला राहते। ही अशी आहे आमची मैत्रीण स्नेहा। ती एक अशी मुलगी आहे की तिचं तोंड जरी बंद केलं तरी सुद्धा ती काय बोलते हे समोरच्यांना कळू शकतं। बोलताना स्नेहाचे हातवारे बघाल तर ते एवढे फास्ट असतात की ते विरार लोकांना सुद्धा मागे टाकतात। स्नेहामधून हातवारे जर बाजूला केले तर ती स्नेहा नसेल, ती वेगळीच कोणीतरी व्यक्ती होईल। बॉडी लँग्वेज हा शब्द माझ्यासाठीच बनलेला आहे। लोक जनरली काही बोलायचं असेल, एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर नुसतंच बोलतात, पण माझं तसं नाही आहे। माझ्या हातवाऱ्यांनी, माझ्या चेहऱ्यांनी, माझ्या हावभावांनी लोकांना सहज कळून जातं की मला त्यांना एक्झॅक्टली काय बोलायचं आहे। मी नेहमीच खूप एक्साइटेड असते आणि मला असं वाटतं आता थोडं ते कमी कमी केलं पाहिजे। लोक असं म्हणतात की नो वन इज परफेक्ट, तर मला हे वाक्य चेंज करायचं आहे आणि मला स्वतःला परफेक्ट व्हायचं आहे। सांज ये गोकुळी सावळी सावळी स्नेहा ही खूप उत्साही मुलगी आहे। तिची एनर्जी लेवल खूप हाय आहे आणि एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण करतेच। स्नेहाला पूर्णपणे स्वतःच्या गोष्टींचा आत्मविश्वास आहे। ती समोरच्या माणसाला व्यवस्थित कन्व्हिन्स करू शकते आणि तिला माहिती असतं की कोणती गोष्ट बरोबर आहे आणि त्याची माहिती तिच्याकडे बरोबर असते। मला डॉक्टर होऊन लोकांची मदत करायची होती। ॲक्सिडेंटली मी फार्मसीला आले, पण आता मला असं वाटतं डॉक्टर होऊन मी फार कमी लोकांचीच मदत करू शकले असते, पण फार्मसीत येऊन नवीन नवीन ड्रग निर्माण करून मी अख्ख्या देशाची मदत करू शकते। मला एक पहिली भारतीय फार्मास्युटिकल इंडस्ट्री एस्टॅब्लिश करायची आहे, जिथे भारतीय लोक काम करतील, R&D मध्ये म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणा, आणि पहिलं ड्रग मॉलिक्यूल जे असेल म्हणजेच मेडिकल मॉलिक्यूल जे असेल ते त्या इंडस्ट्रीत निर्माण होईल। आजपर्यंत मी जितकं शिकले, माझ्या सभोवतालीतून मला जे सामान्य ज्ञान मिळालं, ह्याचा वापर करून आज कोण होईल मराठी करोडपती या महामंचावर मी नक्कीच 1 कोटी रुपये जिंकेन। तर आत्ता जे मला पैसे मिळतील हे 1 कोटी रुपये हे मी माझे इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री एस्टॅब्लिश करायला वापरेन।